प्रकरण 19. मुलांना घडवणारं वसतिगृह. 70च्या दशकाचा हा कालावधी होता. देवरुख परिसरात शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध नव्हत्या. मात्र आजूबाजूच्या ग्रामीण भागातून शिक्षणाबद्दलची जाणीव, जागृतता वाढायला लागली होती. त्यामुळेच एकमेव हायस्कूल असलेल्या देवरुखमध्ये दूरदूरच्या गावातली मुलं शिक्षणासाठी येत. या मुलांची राहायची व्यवस्था नव्हती. त्यामुळे जाण्या येण्याच्या प्रवासानेच ती थकून जायची. तेव्हा अशा मुलांसाठी शेतावर वसतिगृह करावं अशी कल्पना मावशींच्या मनात आकार घेऊ लागली. याच काळात देवरुखमध्ये महाविद्यालय सुरू होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यातच अनेक मुलं मुली मातृमंदिर संस्थेत काहीतरी काम मिळावं आणि शिकता यावं यासाठी प्रयत्न करत होती. अशा पार्श्वभूमीवर या शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी मातृमंदिरच्या ओझरेमधील शेतावर वसतिगृहाचा प्रकल्प राबवण्याचं नियोजन केलं गेलं. यासाठी 68 बाय 27 फुटांची इमारत बांधण्यात आली. यात राहण्याच्या खोल्या, स्वयंपाकघर आणि टॉयलेट बाथरूम अशा सुविधा करण्यात आल्या. या वसतिगृहाला आप्पासाहेब पटवर्धन, चंद्रकांत पाडगावकर, जयंत पेंढारकर, गोविंदराव शिंदे यांनी भेटी दिल्या आणि सुविधेबद्दल समाधान व्यक्त केलं. वसतिगृहात राहणाऱ्या एका मुलाच्या जेवणाचा खर्च दरवर्षी 1100 रुपये येत होता. मात्र हे पैसे भरणं मुलांना शक्य नसायचं. त्यांची आर्थिक परिस्थिती तर बेताची होतीच, पण ज्या घरात शिक्षणाचा कसलाही गंध नव्हता अशा घरातील अगदी ग्रामीण आणि दुर्गम भागातील मुलं शिक्षणासाठी येत होती. त्यामुळे पैशाअभावी त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणं योग्य नव्हतं. तेव्हा राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था मोफत करण्याचा निर्णय मातृमंदिरने घेतला. मात्र यासाठी मुलांना वसतिगृहात प्रवेश हवा असल्यास रोज 2 तास शेतामध्ये श्रमदान करावं लागेल अशी एक अट घालण्यात आली. या कल्पनेला खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. यातून अनेक ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली. प्राधान्याने आर्थिक मागास आणि होतकरू असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही हॉस्टेल सुविधा करण्यात आली होती. त्यामुळे श्रमदानाच्या बदल्यात या मुलांच्या राहण्याचा, जेवणाचा तसंच पुस्तक वह्यांचा संपूर्ण खर्च मातृमंदिर संस्था करत होती. त्यामुळे मुलंही आनंदाने रोज श्रमदान करायची. यात शेत नांगरणी, गोठ्यातलं शेत काढणं, शेताला पाणी लावणं, भाजीपाला काढणं, तो विक्रीसाठी पाठवणं, भाजी पेरणं, त्याचे वाफे तयार करणं, शेतावर मोठा गॅस प्लांट होता त्यात शेण कालवून टाकणं, चिकूची कलमं, काजूची कलमं, आंबा कलमं ह्या लागवडीसाठी खड्डे काढणं, लागवड करणं इत्यादी कामांबरोबरच भात शेतीचं जोत धरणं, भात जोडणं, तुतीची लागवड करणं, रेशीम किड्यांना तुतीची पानं खुडून घालणं ही सगळी कामं ही मुलं करत होती. या वसतिगृहाच्या माध्यमातून शिक्षण घेतलेली अनेक मुलं आपल्या जीवनात यशस्वी ठरली. काही मोठ्या पदावर कामाला लागली, काही लेखक झाली, तर काही मोठे अधिकारी झाले. आजही ती मुलं या वसतिगृहातील श्रमसंस्कारांच्या आठवणी मोठ्या अभिमानाने सांगतात. या साऱ्या मुलांचं मावशी कौतुक करायच्या. सणासुदीला त्यांना मोदक पुरणपोळ्या द्यायच्या. अगदी घरच्यासारखे लाड त्यांचे त्या पुरवायच्या. विविध उपक्रमांच्या माध्यमातून मातृमंदिर संस्थेत अनेक मान्यवर येत. त्या काळात राजा मंगळवेढेकर, भाई वैद्य, बाबा आढाव, SM जोशी, नानासाहेब गोरे असे मान्यवर यायचे. ते आले की वसतिगृहातल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचं एक बौद्धिक ठरलेलं असायचं. श्रमसंस्कार शिबिरांचंही आयोजन केलं जात असे. त्यात जिल्ह्यातील अनेक मुलं सहभागी होत. काही वेळा राज्याच्या विविध भागातून शिबिरासाठी मुलं येत. या सगळ्यांबरोबर चर्चा, खेळ याचा आनंद घेतानाच मुलांना अनेक साथी सोबती मिळत होते. उत्तम मार्गदर्शन होत असे. त्यातून वसतिगृहातल्या मुलांचा सर्वांगीण विकास होत होता. या विद्यार्थी वसतिगृहाची ख्याती संपूर्ण जिल्ह्यात पसरली. अनेक मान्यवर पालकांना वाटायला लागलं की आपलं मूल या वसतिगृहात राहिलं तर त्याच्यावर चांगले संस्कार होतील. मात्र फक्त 10 मुलांनाच प्रवेश असल्याने इच्छा असूनही या वसतिगृहात अनेकांना आपल्या मुलांना पाठवता येत नव्हतं. त्यावेळी आठले गुरुजी हे जिल्हा परिषद रत्नागिरीत शिक्षण सभापती होते. एका व्याख्यानानिमित्ताने त्यांनी मातृमंदिरच्या वसतिगृहाला भेट दिली. या मुलांशी संवाद केला. आठले गुरुजी हे खऱ्या अर्थाने तळागाळातील कार्यकर्ते होते. खाकी हाफ पॅन्ट आणि खाकी हाफ शर्ट हा त्यांचा पोशाख. अगदी ते विधानसभा सदस्य म्हणून विधानसभेत गेले तरी तोच पोशाख आणि वागणंही तसंच होतं. त्यांना या वसतिगृहात आपल्या मुलांना येऊन संस्कारित होणं गरजेचं वाटलं.
एक दिवस त्यांनी आपल्या मुलाला या वसतिगृहात आणून सोडलं आणि मावशींना सांगितलं, काही दिवसांसाठी मी याला इथे सोडतो. जरा शिस्त लागेल. श्रम म्हणजे काय ते समजेल." मावशी म्हणाल्या, "ठीक आहे." आणि आठले गुरुजी यांचे चिरंजीव मातृमंदिरच्या शेतावरील वसतिगृहात दाखल झाले. 8 दिवसानंतर आठले गुरुजी आले. त्यांनी चौकशी केली, "हा काही काम करत होता का?" मुलं काहीच बोलली नाहीत. कारण त्याला कधी काम करण्याची सवयच नव्हती की आवड. गुरुजी समजले. मग त्यांनी विचारलं, "ह्याला जेवण करता येतं का?" मुलांची अधिकच पंचाईत झाली. त्यांनी आपल्या या सहकार्याला सांभाळून घेण्यासाठी, "हो, जेवण करायला तो सगळी मदत करतो," असं सांगितलं. आठले गुरुजी त्यावर म्हणाले, "ह्याला काहीच येत नसेल आणि हा काही करत नसेल, तर जोपर्यंत काही शिकणार नाही तोपर्यंत हा इथेच राहील. एक करा, तुमची सगळी भांडी घासायचं काम ह्याला द्या." असं म्हणून ते निघून गेले. त्यानंतर मात्र त्यांच्या मुलाच्या व्यक्तिमत्वात खूपच बदल झाला. एकूणच शेतावरचं हे वसतिगृह संस्कार शिबिरांचं, कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं, विविध बैठकांचं एक महत्त्वाचं केंद्र बनलं. गांधी जन्मशताब्दी वर्षात त्याला अधिक महत्त्व प्राप्त झालं. कारण अनेक शिबिरांचं, मेळाव्यांचं आयोजन इथं करण्यात आलं होतं. मातृमंदिरच्या स्थापनेमागची भूमिकाच गांधी विचारातून जन्माला आलेली असल्यानं या जन्मशताब्दी निमित्त एका महिला शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. तेही याच वसतिगृहात. जिल्ह्यातील महिला मोठ्या संख्येने त्या शिबिराला आल्या. अनेक महिलांना मावशींचं काम पाहायचं होतं. मावशींना प्रत्यक्ष जवळून अनुभवायचं होतं. माजी खासदार मोरोपंत जोशी यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं. त्याचबरोबर मुंबईच्या नगरसेविका प्रमिलाताई दंडवते, कुमुदताई रेगे, संस्थेचे संस्थापक सदस्य ए.बी. विचारे अशा मान्यवरांनी हजेरी लावल्यानं गांधी जन्मशताब्दीनिमित्त आयोजित केलेल्या या शिबिराला एक वेगळीच उंची प्राप्त झाली. साने गुरुजींचा विचार तरुणाईला समजावा म्हणून विविध मार्गदर्शनपर व्याख्यानं आयोजित करण्यात आली. यावेळी उपस्थितांच्या संकल्पनेतून साने गुरुजी परिवार या नावानं एक नवा उपक्रम सुरू करण्यात आला. या माध्यमातून वर्षातून एकदा एक शिबिर किंवा मेळावा घ्यावा. यात साने गुरुजींचा विचार, त्यांचं साहित्य यावर परिसंवाद, चर्चा आयोजित केल्या जाव्यात असं ठरलं. या कार्यकर्त्या मेळाव्यादरम्यानच उपस्थित मान्यवरांच्या मार्गदर्शनाचा लाभ विद्यार्थी आणि शिक्षकांना तसंच मातृमंदिरच्या कर्मचाऱ्यांना घेता यावा म्हणून 2 व्याख्यानांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात साधनाचे संपादक यदुनाथ थत्ते यांचं लोकमान्यांचं जीवन व कार्य या विषयावर देवरुख हायस्कूलमध्ये व्याख्यान आयोजित केलं होतं. तर समानताचे संपादक दादासाहेब शिखरे यांचं साने गुरुजींचं मातृप्रेम या विषयावर मातृमंदिरात व्याख्यान ठेवलं होतं. त्यासाठी शांताबाई तेंडुलकर, ग.भी. वणजू, नरहर जागुष्टे उपस्थित होते. असे सारे उपक्रम राबवतानाच आपल्या मुलांना बाहेरचं जगही बघता यावं ह्याचाही विचार मातृमंदिर करत असे. मग ही मुलं वसतिगृहातली असोत किंवा गोकुळमधली, त्यांना विविध सहलींना पाठवलं जात असे. त्यातूनच गोकुळच्या मुलांसाठी एक मुंबई ट्रिप आयोजित केली होती. या ट्रिपमध्ये मुंबई दर्शनाबरोबरच मुलांना मान्यवरांच्या सहवासाचा अनुभव घेता आला होता. त्यात प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर यांच्याबरोबर मुलांची भेट होती. मुलांना प्रत्यक्ष नाटककार विजय तेंडुलकर यांना भेटता आलंच, परंतु तेंडुलकरांनी मातृमंदिरच्या गोकुळमधून आलेल्या मुलांची विशेष दखल घेत त्यांचं मनापासून स्वागत केलं आणि आपला पूर्ण दिवस या मुलांबरोबर घालवला. मराठाच्या संपादिका शिरीष पै यांनी मुलांना शिवशक्तीत बोलावून त्यांची विचारपूस केली. यावेळी मुलांना सुधाताई अत्रे यांचाही सहवास लाभला. जतन करावा असा एक मोठा ठेवा या सहलीतून मुलांच्या हाती लागला. विविध उपक्रमांच्या जोडीनंच काही मंडळी मातृमंदिरला आपलं काम पुढे नेताना कुठल्याही परिस्थितीत निधीची कमतरता पडू नये यासाठी धडपडत. त्यातूनच मुंबई कार्यकारिणी आणि हितचिंतकांनी 27 सप्टेंबर 1970 रोजी ओम नाट्य साधना या संस्थेतर्फे अहो मला सांगायचंय आणि मुंबई मराठी साहित्य संघाच्या नाट्यशाखेतर्फे घेतलं शिंगावर असे 2 नाट्यप्रयोग आयोजित केले. यातून काही निधी जमा झाला. त्याचबरोबर संस्थेचे विश्वस्त लग राजवाडे यांच्या प्रयत्नाने मुख्यमंत्री निधीतून 15,000 रुपये तर रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबतर्फे 25,000 रुपये अशा देणग्या मिळाल्या. त्याशिवाय भारत दोशी यांनी वालचंदनगर इंडस्ट्रीज चॅरिटेबल ट्रस्टमधून
भूकंपग्रस्त संस्था म्हणून 40,000 रुपयांची देणगी दिली. असा निधी वेळोवेळी उभा राहू शकत असल्याने संगमेश्वर तालुक्याला नवी ओळख देणारं काम निर्माण करण्याचं बळ मावशींना मिळत होतं आणि अशा विविध उपक्रमांमधून संस्था जशी घडत होती तशीच मुलंही.